अजितदादा महाराष्ट्रात अनेक जण स्वतःला दादा म्हणवून घेतात, पण दादा म्हणजे मोठा भाऊ आणि त्या शब्दाला दादा सदैव जागले. एकदा मी व माझे सहकारी दादांना कळमनगर परिषदेच्या कामासंदर्भात भेटायला गेलो. दादा फोर्ट परिसरातील ईडी कार्यालयाजवळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेटले. जिल्हाधिकारी श्री दिवेगावकर यांना फोन करून जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत कळमनगर परिषदेस रस्ता व नाली कामासाठी 5 कोटी रुपये निधी वितरित करण्यास सांगितले. जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री श्री गडाख यांना बोलतो म्हटल्यावर दादांनी सांगितले, मी तुम्हाला संभाजीनगर येथील बैठकीत मंजूर केल्यापेक्षा 5 कोटी जादाचे देतो, पण माझ्या माणसांना पालकमंत्री किंवा कोणाच्याही दारात पाठवू नका. आणि कळमनगर परिषदेस पहिल्यांदाच एकमुस्त 5 कोटी रुपये निधी मिळाला. त्यानंतर दादांचा राष्ट्रवादी भवनच्या खालच्या हॉलमध्ये जनता दरबार होता. आम्ही तो बघायला गेलो. मुंबई भागातील एक अत्यंत साधारण वाटणारा किरकोळ व्यक्तिमत्वाचा किशोरवयीन मुलगा आला. ना कोणती शिफारस ना कोणता वशिला. दादासमोर आल्यावर त्याने सांगितले की मी नवी मुंबई भागातील भाजी विक्रेता आहे. मला हक्काची जागा नसल्याने अतिक्रमण म्हणून हाकलून दिले. पोट कसे भरू? दादांनी तात्काळ आयुक्तांना फोन करून विस्तृत चर्चा करून वस्तुस्थितीचे आकलन केले आणि आदेश केले. मी फालण्याला पाठवतोय, त्याला जागा देऊन मला रिपोर्ट करा. त्यांनी लगेच OSD अनिल ढिकले यांना सूचना केली की याचे काम होईपर्यंत जातीने लक्ष द्या. असा नेता पुन्हा होणे नाही, असे मत संजय मुदंडा गटनेते कळम यांनी व्यक्त केले आहे.